कोल्हापुरात एमएससीबी ऑफिसच्या परिसरात ही संपूर्ण घटना घडली आहे। या बिबट्याने पोलिसांवर देखील हल्ला केलेला आहे आणि सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या संपूर्ण परिसरात पोलिसांची टीम देखील तैनात करण्यात आलेली आहे। बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। 2 तास या ठिकाणी बिबट्याला पकडण्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे। आपण बघू शकता ही साम टीव्हीवरची एक्सक्लुझिव्ह ही दृश्य फक्त साम टीव्हीवर आहेत, कारण आता बिबट्याला जेरबंद करण्यासाठी काही जवान आता जॅकेट घालतायत। ते जॅकेट घालून आत चेंबरमध्ये उतरण्याच्या तयारीत आहेत। तसंच बिबट्याने जर उडी मारली तर त्याला जाळीमध्ये पकडता यावं यासाठी जाळीची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था खास करून करण्यात आलेली आहे। या परिसरात एक छोटासा दरवाजा आहे, त्या दरवाजा इथे एक जाळी मोठ्या प्रमाणात केज लावण्यात आलेला आहे। त्यामुळे बिबट्या कुठूनही या ठिकाणाहून निसटू नये याची दक्षता वन विभाग अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे। ही दृश्य जी आहेत ती फक्त साम टीव्हीवर आपण बघू शकता। काही वेळामध्येच हे जे अधिकारी आहेत हे लाईफ जॅकेट त्यांनी घातलेलं आहे। बिबट्याने कुठलाही हल्ला केला तर त्यामध्ये हे अधिकारी जखमी होऊ नयेत याची तयारी सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। साधारण 5 जवानांना आतमध्ये सोडण्यात येणार आहे। ड्रोन कॅमेराद्वारे बिबट्या नेमका कुठं आहे त्याच्यावर नजर ठेवली जात आहे। वन विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी हा ड्रोन या ठिकाणी उडवलेला आहे आणि संपूर्ण परिसराची सध्या माहिती हे अधिकारी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ताराबाई पार्क परिसरातलं एमएससीबी कार्यालय जे आहे, या एमएससीबी कार्यालयाच्या पिछाडीमध्ये एक छोटीशी जागा आहे, अरुंद जागा आहे। त्या ठिकाणी एका चेंबरमध्ये हा बिबट्या लपल्याची माहिती पोलिसांना आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती। त्या पार्श्वभूमीवर आता बिबट्याला रेस्क्यू जिवंत पकडण्याची मोहीम ही सुरू झालेली आहे। हा संपूर्ण जर तुम्ही परिसर बघितला तर वन विभागाची ही जी मोठी जी गाडी आहे या गाडीतूनच खरं तर ही मोठी जाळी या ठिकाणी आणलेली आहे। बिबट्याला त्यामध्ये पकडल्यानंतर ठेवण्यासाठी ही जाळी आणलेली आहे। पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत या परिसरात या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत आणि वन विभागाचे जे प्रशिक्षित तरुण जे आहेत, जवान आहेत, ते या ठिकाणी लाईफ जॅकेट घालून आता आत जाण्याच्या तयारीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। वन विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मिळून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे। या परिसरात बिबट्यानं काही वेळापूर्वी जो हल्ला केला होता त्यामध्ये 2 जण जखमी झालेले आहेत। मात्र बिबट्या पुन्हा या ठिकाणी हल्ला